Spongia. Yes, I Spongia. Well, we call you Bath Sponge. Okay, dude. नमस्कार. तर तुमच्या कॉमेंट्सला मान देऊन आजचा हा व्हिडिओ मराठीमध्ये असणार आहे आणि आज आपण ॲनिमल किंगडम हा चॅप्टर पाहणार आहोत. ऍक्च्युली हा माझा सर्वात आवडता चॅप्टर होता. मला माहिती की हे ऐकून तुम्हाला मला मारावंसं वाटत असेल, कारण ह्या चॅप्टरमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, बरीच फायलम्स आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि हे सर्व पाठ करणं जीवावर येतं. पण आमच्या सरांनी आम्हाला हा चॅप्टर इतक्या सुंदर प्रकारे शिकवला होता की यातली एक ना एक गोष्ट आम्हाला चक्क तोंडपाठ होती. आनंद जास्त या गोष्टीचा होता की बाकी क्लासेसच्या मुलांना हा चॅप्टर जमायचा नाही. ओके, होतो आम्ही नालायक थोडेसे, पण आज मी त्या सगळ्या ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हाही चॅप्टर आपण 2 टप्प्यात कव्हर करणार आहेत. आज आपण एक्झाम्पल्स पाठ करून घेऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स. ऍक्च्युली बऱ्याच फायलमच्या एक्झाम्पलच्या ट्रिक्स आहेत, पण काही फायलम्स आहेत ज्यांचे एक्झाम्पल्स मी थोड्याशा वेगळ्या प्रकारे पाठ केली आहेत. सो आधी आपण ट्रिक्स उरकून घेऊयात आणि मग पुढचे फायलम्स पाहूयात. लेट्स स्टार्ट. तर सर्वात पहिले आपण ॲनालिडा पाहणार आहोत. आता ॲनालिडाच्या एक्झाम्पलसाठी ट्रिक खूप सोपी आहे. इनफॅक्ट एकच वाक्य आहे आणि ते वाक्य आहे, अण्णाने बीबी संग लिए फेरे. ओके, तर आता प्रत्येक वेळेस तुम्हाला ॲनालिडा म्हटलं की आपले अण्णा आठवले पाहिजे आणि बीबी इज इक्विव्हॅलंट टू बीवी, म्हणजे अण्णांनी त्यांच्या बायकोसोबत फेरे घेतले, विच इज फेअर बिकॉज ती त्यांची बायको आहे. ओके, सो नेरिस इज ने इज नेरिस. आणि आता या नेरिस मध्ये आय आधी येतं का नंतर येतं हे मला या जन्मात तरी लक्षात राहणार नाहीये, सो तेवढं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. पुढे, दिस इज ब्लड सकिंग लीच. यालाच आपण म्हणतो हेरोडिनारिया. ओके, फेरे स्टँड्स फॉर फेरिटिमा. ओके, फेरेटिमा म्हणजेच काय, अर्थवर्म. आणि हे कुठल्या चॅप्टरमध्ये दिलंय, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स. मला माहितीये की अर्थवर्म आणि फ्रॉग परीक्षेमध्ये येत नाही, पण तरी सुद्धा त्यांनी इतका मोठा चॅप्टर दिलाय तर आपण कमीत कमी त्यांची सायंटिफिक नावं तरी पाठ करूच शकतो. ओके, आता आणखीन आय गेस 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. अर्थवर्म मध्ये डिरेक्ट डेव्हलपमेंट होते. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला आहे, सो हे लक्षात ठेवा, गृहीत धरू नका. डिरेक्ट डेव्हलपमेंट. आणि अर्थवर्म मोनोशियस आहे. हेरोडिनारिया सुद्धा मोनोशियस आहे. मोनोशियस. पण नेरिस हे डायोशियस आहे. एकमेव नेरिसच यामध्ये डायोशियस आहे आणि नेरिस ॲक्वेटिक देखील आहे. ओके, ही सर्व प्रश्न विचारली जातात, सो तुमच्या एनसीईआरटी वरतीच असे ॲरोज वगैरे करून लिहून घ्या. नाव नेक्स्ट फायलम. आर्थ्रोपोडाच्या एक्झाम्पलची ट्रिक्स नाहीये, सो विल मूव्ह ऑन टू मोलस्का. या मोलस्काच्या ट्रिक्स थोड्याशा मोठ्या आहेत, पण ऍक्च्युली 2च वाक्य आहेत. बघूया आपण काय आहेत. पहिलं वाक्य आहे पीला ऍपल पर्ली पिंटू दांतों से काटा. ओके, आणि दुसरं वाक्य आहे की आपल्या येथे चतुर चिंटू काना मात्रा उकार वेलांटी काही चुकली असेल तर सॉरी आधीच. चतुर चिंटू स्क्वेअर लॉलीपॉप ऑक्टोबर मध्ये देतो. तर मला माहितीये की ह्या 2 वाक्यांचा कुठूनही कसलाही काहीही अर्थ लागत नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये आधीच बिनअर्थाच्या बऱ्याच गोष्टी होत आहेत. तर ह्या 2 जर ऍड झाल्या आणि यामुळे जर 4 मार्क भेटत असतील तर मला वाटत नाही की यांना पाठ करण्यामध्ये काही हरकत असली पाहिजे. तर गपचूप पाठ करून घ्या प्लीज, कारण डिरेक्टली एक्झाम्पल्स पाठ करण्यापेक्षा मोलस्काचे ह्या ट्रिक्स कधीही बऱ्या. बघू आपण ह्या ट्रिक्स कशा वापरायच्या. पिला इज द नेम आणि पिला म्हणजेच ऍपल स्नेल. ओके, ऍपल स्नेल डन. पिला डन, ऍपल डन. पर्ली इज पर्ल ऑयस्टर.
आणि त्याला आपण म्हणतो पिंकटाडा. पिंकटाडा. दातोमध्ये डी पासून आहे डेंटॅलियम. डेंटॅलियम. आणि टी पासून टास्क शेल. से इज सेपिया. आणि काटा इज कटल फिश. ओके, हा वाक्य झाला आणि हा बऱ्यापैकी सोपा होता. पुढे थोडस ट्रिकी आहे. आपल्या येथे, आता याहून काहीच ट्रिक असेल पण आहे, बिलीव्ह मी, आहे, खूप सुंदर ट्रिक आहे. आपली सियाला आम्ही म्हणणार आहोत आपली सिया. हो, आपली सिया, तुझी सिया, माझी सिया, आपली सिया. आपल्यावरून आपली सिया. येथे, येथे म्हणजे इथे, इथे म्हणजे हिअर, आणि त्यावरनं सी हेअर. म्हणजे काय डोकं लावलंय, वा. सी हेअर. आपली सिया, सी हेअर. चतुर इज शिटोफ्ल्युरा. Square is squid and lollipop is lollipop. ऑक्टोबर यावरनं ऑक्टोपस, आणि याला आपण म्हणतो डेव्हिल फिश. आता याला डेव्हिल फिश का म्हटलं जातं? तुम्ही जर त्या पायरेट्सच्या वगैरे मूवीज पाहिले असतील, त्यांच्या टोपीवरती ऑक्टोपस असतो किंवा त्यांच्या फ्लॅग्स वरती ऑक्टोपस असतो, बिकॉज ऑक्टोपस मीन्स इव्हिल, डेव्हिल. ओके, त्यामुळं ऑक्टोपसला डेव्हिल फिश म्हटलं जातं. मुव्हिंग ऑन. एक मिनिट, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आधी घेतला, शब्बास, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढच्या फायलमकडे जाऊया. ऑल राईट. तर पुढचा फायलम आहे सायक्लोस्टोमॅटा. खरं तर या फायलमध्ये 2च एक्झाम्पल्स आहेत, पण तरी आहे ट्रिक यांची म्हणून मी सांगून टाकते. वापरायची वापरण्यात अशीच पाठ करा, तुमची मर्जी. तर याचं एकच वाक्य आहे की हा मी चहा पिला. परत एकदा, प्लीज उकार काना मात्र काही पाहू नका, मला येत नाही नीट मराठी लिहायला. ओके, तर हा इज हॅकफिश. मी इज मिक्झिन. चहा stand for cyclostomata. Pila is petromyzon. Petromyzon. And La is lamprey. तर मोस्टली आपल्याला कन्फ्यूज होतं की मिक्झिन पेट्रोमायझॉनचं नाव आहे का लॅम्फ्रे हॅकफिशचं नाव आहे. सो इतकंसं कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा वाक्य परफेक्ट आहे. ऍक्च्युली हा मी चहा पिला म्हणजे किती वेळ लागतो ना पाठ करायला. सो यू शुड डेफिनेटली गो विथ इट. Take a screenshot. We'll move on to our next phylum. Okay. So right, our next phylum is Chondrichthyes. Chondrichthyes. Okay. आता Chondrichthyes साठी एक खूप विचित्र ट्रिक आहे, which goes like this. Priest saw a string at the great church and scolded dog. तुम्ही जर विचार केला या वाक्याबद्दल खरंच आणि ह्याला जर आपण मराठीत मांडलं तर याचा अर्थ असा होतो की पंडित आला किंवा फादर आले, ते चर्चला गेले. चर्चमध्ये त्यांना एक दोरा दिसला आणि त्यांनी कुत्र्याला शिव्या घातल्या. पण हे विचित्र आहे म्हणूनच आपल्याला हे लक्षात राहणार आहे. तर आपल्या डोक्यामध्ये नेहमी मराठीत असेल की फादर आले, फादरनी चर्चमध्ये दोरा पाहिला आणि कुत्र्याला शिव्या घातल्या. पण आपल्या ट्रिक्स आपण कशा पाठ करणार आहेत त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू. प्रिस्ट सॉ अ स्ट्रिंग ॲट द ग्रेट चर्च अँड स्कोल्डेड डॉग. राहिलं लक्षात शब्दास. आता आपण बघू याचे एक्झाम्पल्स. प्रिस्ट म्हणजेच प्रिस्टिस. सॉ इज सॉ फिश. स्ट्रिंग इज स्टिंगरे आणि त्याला आपण काय म्हणतो ट्रायगॉन. ग्रेट चर्च इज द ग्रेट व्हाईट शार्क.
ग्रेट व्हाईट शार्क आणि त्याचं नाव आहे कारकॅरोडॉन. कारकॅरोडॉन. ओके. स्कोल्डेड इज स्कोलिओडॉन अँड डॉग इज डॉग फिश. डन. तर या ट्रिक मध्ये एक एक्झाम्पल स्किप झालंय विच इज टॉर्पिडो. टॉर्पिडो इज इलेक्ट्रिक रे. इलेक्ट्रिक रे. मोस्टली आपल्याला कन्फ्यूज होतो की इलेक्ट्रिक रे टॉर्पिडो आहे का ट्रायगॉन आहे, कारण दोन्ही नावं ऑलमोस्ट सारखी आहेत. तर हे बघा, ट्रायगॉन मध्ये कुठेही ई नाहीये आणि टॉर्पिडो मध्ये आहे. ओके, सो ई. दॅट्स वाय टॉर्पिडो इज इलेक्ट्रिक रे अँड ट्रायगॉन इज स्टिंग रे. आय होप तुम्हाला समजले. परत एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण ऑस्टिच थाईस कडे मूव्ह करूया. ऑस्टिच थाईस. ऑस्टिच थाईस मध्ये आय गेस एकच सेंटेन्स आहे, आपण बघूया ते काय आहे. रोहूला पटली एंजल. रोहूला पटली एंजल. मला झाला कटकट करणारा फायटिंग बेटा. फायटिंग बेटा. सो रोहूला एक एंजल पटली आणि तो दिवसभर तिलाच बोलत बसतो, त्याच्या मित्राची सतत भांडण करतो. म्हणून रोहूला पटली एंजल, मला झाला कटकट करणारा फायटिंग बेटा. परत एकदा ही ट्रिक मी बनवली नाहीये, पण ह्या ट्रिक मध्ये बरेच एक्झाम्पल्स पाठवतात. आपण पाहूया कशा. रोहू इज रोहू. रोहूचं सायंटिफिक नाव आहे लेबियो. ओके, रोहू लेबियो. पटलीवरनं आपण लक्षात ठेवू शकतो टेरोफायलम. टेरोफायलम. आणि एंजल इज एंजल फिश. ओके. मला इज मागूर. आणि झालावरनं लॅरियस लक्षात ठेवलंय आपण. आता झालावरनं लेरियस कसं लक्षात ठेवलंय हे मला शपथ लक्षात नाही, पण ते म्हणजे बाकी सगळं लक्षात राहिलं म्हणून मग मी विचारायलाही गेले नाही नंतर. पण झाला इज लॅरियस. ओके. कटकट इज कटला. याचं सायंटिफिक नावही कटलाच आहे. आय गेस केसीचा काहीतरी फरक आहे, तेवढा तुम्ही पाहून घ्या. फायटिंग इज फायटिंग फिश. फायटिंग फिश. आणि त्याला आपण बेट्टा म्हणतो. आता मला माहितीये की ह्या ट्रिकमध्ये काही फिशेसची नावं नाही आली आहेत, ती आपण डिरेक्टली पाहूया. कारण ऑस्टिच थाईस मध्ये 3 प्रकारचे फिशेस आहेत, मराईन, फ्रेश वॉटर आणि एक्वेरियम. तर आपण आता क्लासिफिकेशन तिघांचेही करून घेऊ. सर्वात पहिले मराईन फिशेस. याची 2 एक्झाम्पल्स आहेत आणि दोन्ही त्या ट्रिकमध्ये नाही आली आहेत. सो लेट्स सी आपण ते कशी पाठ करायची. सर्वात पहिलं हिपोकॅम्पस. हिपोकॅम्पसला आपण म्हणतो सी हॉर्स. ओके, हे सोपं आहे. एच फॉर हिपोकॅम्पस, एच फॉर सी हॉर्स. ओके, सेट. नेक्स्ट आहे एक्झोसिटस. आता एक्झोसिटस ईने सुरू होतं आणि ईने खूप कमी शब्द सुरू होतात. सो तुम्ही एक्झोसिटस म्हटलं की युरेका लक्षात ठेवू शकता. तुम्हाला लक्षात आहे का, जेव्हा आर्किमिडीजला द बियॉन्सी प्रिन्सिपल कळालं होतं तेव्हा तो युरेका युरेका म्हणत उड्या मारत राजाकडे गेला होता. ओके, सो युरेका इज उड्या मारणारा माणूस, मॅन. तसंच एक्झोसिटस आपण फिश बद्दल बोलतोय. तर उड्या मारणारा फिश म्हणण्यापेक्षा छान भाषेमध्ये आपण त्याला फ्लाइंग फिश म्हणूया. सो एक्झोसिटस इज द फ्लाइंग फिश, जस्ट लाईक युरेका वॉज अ फ्लाइंग मॅन. आर्किमिडीज. हे आर्किमिडीज, उड्या मारणं, युरेका इतके सगळं सांगितल्यावरती तरी एक्झोसिटस फ्लाइंग फिश कधी विसरू शकत नाही माणूस. पण बघा तुमच्यावर आहे. ओके. नेक्स्ट एक्वेरियम. एक्वेरियम मध्ये पण 2च एक्झाम्पल्स आहेत आणि दे आर एंजल फिश अँड फायटिंग फिश. फायटिंग फिश. Angel fish is pterophyllum and fighting fish is betta. म्हणजे बघा ना, एंजल मुळेच भांडणं झाली. ओके, तर सोबत आले ते. राईट. आणि आता एकच उरतं विच इज फ्रेश वॉटर. तुम्हाला फ्रेश वॉटरचा प्रत्येक एक्झाम्पल पाठ करण्याची गरज नाहीये. आपण हे दोन्ही तसंही पाठ केलेले आहेत. सो उरलेले सर्व फिशेस हे फ्रेश वॉटर मध्ये येतात. ओके, ऑलराईट. आता ऍम्फिबिया.
याची ट्रिक आहे सलमान्स लिम्ब इज इचिंग. सलमान्स लिम्ब इज इचिंग but Rana from high tree is happy. परत एकदा. Salman's is salamandra. Limb is limbless amphibia. आणि याला आपण म्हणतो इचिओफिस. इचिओफिस. मी काहीतरी विचित्र लिहिलंय कारण मला पाठ नाहीये स्पेलिंग त्याची. ओके. बुफो इज टोड. राना इज राना टिग्रीना. ओके. अँड दिस इज अ नॉर्मल कॉमन फ्रॉग. हाय इज हायला. ट्री इज tree frog. Okay, so salamandra is basically salamander. Limbless amphibia is ichthyophis. Bufo toad. Rana is a common frog. Hyla is a tree frog. Okay, we are done with the examples. Now next phylum. Now this time is reptilia. Okay, reptilia. चमेलीचे झाड सोडून. चमेलीचे झाड सोडून कॅलोजच्या गार्डनमध्ये बँकवाली हेमा आली रे आली. त्याला असं नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं असं. चमेलीचे झाड सोडून कॅलोजच्या गार्डनमध्ये बँकवाली हेमा आली रे आली. हे ऐकून ना वाटलं पाहिजे की पुढच्या क्षणाला इथे लावणी होणार आहे का नाही, पण वाटलं पाहिजे. आणि हे लक्षात राहून जातं. आय प्रॉमिस हे लक्षात राहतं, कारण ह्यामध्ये एक टन ऑफ एक्झाम्पल्स पाठवतात, ते लक्षात राहिलंच पाहिजे. ओके. चमेली इज कॅमेलियॉन. Okay. जे झाड. So chameleon is basically a tree lizard. Okay. Kalos is calotus. Garden. Okay. So calotus is a garden lizard. Bank. This B is Bangerus. And K is carrot. Wali. This is wall lizard. Hema is Hemidactylus. Ali re ali is alligator, alligatra. Alligator जे काय असेल NCERT मध्ये पाहून घ्या. मी alligatorच लिहिते. आणि ह्यामध्ये क्रोकोडाईल मिसिंग आहे, पण क्रोकोडिलस इज क्रोकोडाईल तेच आहे. आणि आय गेस आणखीन एक आहे वायपेरा. आणि नाजा इज बेसिकली कोब्रा. आणि टर्टल आणि टॉर्टॉइजचे काही एक्झाम्पल्स आहेत. टर्टल आणि टॉर्टॉइज. दिस इज चिलॉन. दिस इज टेस्ट्युडो. आपल्या ट्रिक्सचा शेवटचा फायलम आहे एव्स. ओके. एव्सची ट्रिक आहे आपटेने सिस्टरला कोकोनट पाठवले. मला असं नेहमी का वाटतं देव जाणे की आपटे नावाचं कोणीतरी आहे ट्युशन एरियामध्ये. म्हणजे खरंच भयानक वेळेस ऐकल्यासारखं वाटतं मला हे. तुम्हाला जर कोणी असं भेटलं ना त्यांना जाऊन म्हणून या
हे ॲक्टिनोडायटिस. म्हणजे त्यांना कळणारे नाही की तुम्ही त्यांना कॉम्प्लिमेंट दिली आहे कशी मी दिली आहे. म्हणजे काय पकडासारखं तोंड असेल ना त्यांचं. पण खरंच ओके, आपटे सर, आपटे साहेब, आपटे ताई, मला नाही माहीत की तुम्ही कोण आहात. मला जस्ट वाटतंय की मी तुमचं नाव ऐकलंय. पण तुम्ही जर खरंच कोणीतरी असेल आणि कोणीतरी तुम्हाला ॲक्टिनोडायटिस म्हणून गेलं तर क्षमस्व. ओके, सो आपटे इज ॲक्टिनोडायटिस. ॲक्टिनोडायटिस. ओके, हा म्हणजे पेंग्विन. ऑलराईट. ने इज निओफ्रॉन. निओफ्रॉन इज अ वल्चर. सिस्टर यामध्ये 2 शब्द आहेत. सी पासून आहे सिटॅक्युला विच इज अ पॅरेट. ओके, पी फॉर सिटॅक्युला, पी फॉर पॅरेट. आणि स्थर म्हणजे स्त्रुतियो. स्त्रुतियो विच इज अन ऑस्ट्रिच. ओके, को कॉर्वस स्प्लेंडन्स म्हणजेच क्रो. आणि आणखीन एका कोपासनं इज कोलंबस. कोलंबस काहीतरी आहे असंच, विच इज अ पिजन. ओके, डॅम. सॉरी, आणखीन एक शब्द पाठवले, मला दिसलंच नाही पाठवले. पाठवले मधनं आपण फक्त पा घेणार आहोत, विच इज पावो, अँड दॅट इज अ पीकॉक. ओके, येस. आपटेने सिस्टरला कोकोनट पाठवले. ॲक्टिनोडायटिस पेंग्विन, निओफ्रॉन वल्चर, सिटॅक्युला पॅरेट, स्तर स्त्रुतियो ऑस्ट्रिच, कॉर्वस क्रो, कोलंबस पिजन, पावो पिकॉक. ओके, हे सगळे ट्रिक्स थोडेसे अवघड आहेत आणि पहिल्यांदा बघताना खूप जास्त वाटू शकतात. पण आपण ही जर ट्रिक्स 2-3 वेळेस रिवाईज केली तर शपथ सांगते मी, हा चॅप्टर इतका सोपा होत जातो की तुमचाही हा सर्वात आवडता चॅप्टर होऊ शकतो. ओके, सो आपले यासाठीचे ट्रिक्स संपले आहेत. पण बाकीचे जे फायलम्स आहेत त्यांना मी कसं पाठ केलं हे आपण पाहू. तर आपण सुरू करणार आहोत पॉरिफेरापासून. ओके, पॉरिफेरा. ऑल यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे सायकॉन. आपण 9वी-10वी पासून ही डायग्राम आणि हे नाव पाहत आलो आहे. सो यासाठी कुठल्याही ट्रिकची गरज भासलीच नाही पाहिजे. ओके, सायकॉन याला आपण म्हणतो स्कायफा. I hope you remember this quite well. Now this is an interesting example. याला आपण म्हणतो युस्पॉन्जिया. ओके, तर याच्याकडे नीट पहा. एकदम नीट पहा. तुम्ही जसं नीट पाहताय तसंच ज्या लोकांनी हे पहिल्यांदा पाहिलं असेल त्यांनी बरंच नीट पाहिलंय आणि त्यांना वाटलं की हा तर आपला बाथ स्पंज आहे, असा काहीतरी बाथ स्पंज. सो व्हेरी कन्व्हिनियंटली काहीही विचार न करता त्यांनी या बिचाराचं नाव बाथ स्पंज ठेवलं. म्हणजे किती अन्याय आहे याच्यावरती. तुम्ही नाव ठेवू शकता म्हणून काही कसं ठेवता बरं. त्यांची कॉन्व्हर्सेशन इमॅजिन करा ना. ते काय म्हटलं असतील, यू स्पॉन्जिया. येस आय स्पॉन्जिया. वेल वी कॉल यू बाथ स्पंज. ओके डूड. लाईक लिटरली. जे तुम्हाला आता वाटत असेल की हिला कसं काय 70 मार्क पडले. बिलीव्ह मी, मलाही तसं वाटतं. पण अभ्यास इज अबाउट मजा घेऊन अभ्यास करणे. ओके, प्रत्येक वेळेस तुम्ही सिरियस होऊन अभ्यास करू शकत नाही. काही काही वेळेस काही ट्रिक्स असतील म्हणा किंवा काही शब्द आले असतील, थोडं हसून घ्या काही शब्दांवरती. तुम्हाला अभ्यास करताना एक वेगळीच मजा येईल. आणि ही मजा ना फक्त 11वी-12वीतच येऊ शकते. म्हणजे तुम्हाला काय काम आहे, उठा, झोपा, जेवण करा, अभ्यास करा. म्हणजे काही व्यवहार नाही, काही नाही, काही पैशाचं लोड नाही, टेन्शन नाही. ओके, बी इन युअर ओन वर्ल्ड. ओके, हॅव फन व्हाईल यू आर स्टडीइंग. ओके, बस झालं ज्ञान. पुढचं एक्झाम्पल, दिस इज स्पॉन्जिला. आणि ह्याला आपण म्हणतो फ्रेश वॉटर स्पॉन्ज. हा काय आहे, आम्हाला आधी वाटायचं की हाताचा डोळा आहे, पण हाताचा डोळा नाही आहे. हे ऑस्क्युलम आहे, ऑस्क्युलम. ओके, स्पॉन्जेस मध्ये ऑस्टिया इज द ओपनिंग थ्रू विच वॉटर एंटर्स अँड ऑस्क्युलम इज द ओपनिंग थ्रू विच वॉटर लिव्स द बॉडी ऑफ द स्पंज. सो दिस इज अन ऑस्क्युलम. आम्हाला वाटलं की पॉरिफेरा आणखी डेव्हलप नाही, काही नाही, चक्क डोळा आहे पॉरिफेराला. म्हणजे कोणी नोटीसच केलं, अभीच पहिल्यांदा नोटीस केलं वाटलं आम्हाला. ते तसं नाहीये, त्याचा डोळा नाहीये, तो ऑस्क्युलम आहे. सो वेड्यात काढून घेऊ नका स्वतःला 4 चौघामध्ये. डोळा म्हणू नका, ते हसतील लोक. ओके,
ऑलराईट. सो आपला पुढचा फायलम आहे निडारिया. तसं तर या फायलमला सिलंटरेटा सुद्धा म्हणतात, पण ते नाव खूप मोठं आहे म्हणून मग मी निडारियाच लिहिणार आहे. राईट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे आहे फायसेलिया. आता फायसेलियाला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर देखील म्हणतो. आता असं का म्हणतो? पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. ओके. तुम्हाला ट्रोजन हॉर्सची स्टोरी माहिती आहे की त्या घोड्यामध्ये, लाकडी घोड्यांमध्ये आर्मी लपून गेली होती आणि मग त्यांनी तिथून हल्ला बोलला होता. पण अनफॉर्च्युनेटली पाण्यावरती घोडे चालत नाहीत. सो जी पोर्तुगीज आर्मी होती त्यांनी काय केलं, त्यांनी फायसेलियाच्या शेपची हॅट डिझाईन केली. त्यांच्या आर्मीला ती हॅट घालायला लावली आणि त्यांना पाण्याखालून त्यांच्या ज्या रायव्हल शिप होत्या त्यांच्याकडे पाठवून मग त्यांनी हल्ला केला. त्यामुळे फायसेलियाला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतो. नेक्स्ट हे आहे, काय आहे? सी अॅनिमोन आहे. सी अॅनिमोन. ओके. ए फॉर अॅनिमोन, ए फॉर ॲडम, सिया. राईट. आता याचं नाव सी अॅनिमोन पडलं कारण हा या अॅनिमोन फुलासारखा दिसतो. हा कसा दिसतो या फुलासारखा मला कळालं नाही. एक मिनिट. अरे यार, हा ना, यामध्ये जो छोटंसं जे काही आहे ते या पूर्ण डिझाईन सारखे, म्हणजे त्याचे टेंटॅकल्स सारखं आहे मध्ये काहीतरी, त्यामुळे होतंय. पण आय डोंट नो इट करेक्टली, बट त्यामुळेच काहीतरी असेल. ओके. सी अॅनिमोन इज अॅनिमोन. नेक्स्ट हा आता जुन्या काळातले पेन असायचे ना, शिवाजी महाराजांच्या काळातले, की असे ते शहीमध्ये डुबवायचे पानासारखे पेन, मग त्यावर लिहायचे, म्हणून ह्याला सी पेन म्हणतो कारण हा तसाच दिसतो. तशाच प्रकारे याचं नाव सिमिलरच आहे, पेनॅट्युला. पेनॅट्युला, सी पेन. ओके. पेन पेन. आता हा जॅपनीज पंख्यासारखा दिसतो हा प्राणी. ओके. म्हणजे त्या अशा असं वारं मारायचे पंखे नसतात तसा, म्हणून ह्याला आपण सी फॅन म्हणतो. आणि याचं सायंटिफिक नाव आहे गॉर्गोनिया. थोडंसं विचित्र नाव आहे पण ठीक आहे, तेवढं पाठ करू शकतो आपण. आता आपल्याला मेटाजेनेसिसच्या एक्झाम्पल मध्ये एक ओबेलिया दिलं होतं, तर त्या ओबेलियाला आपण सी फर म्हणतो. ओके. आणि हा मेंदूसारखा दिसणारा प्राणी इज ब्रेन कोरल. ब्रेन कोरल. आणि आपण याला मिएंड्रिना म्हणतो. मिएंड्रिना. विचित्र नाव आहे, आपल्या मेंदूसारखंच, म्हणून हे लक्षात ठेवायला आय थिंक सोपं जाईल. ब्रेन कोरल इज मिएंड्रिना. तर अशा प्रकारे ह्या फोटोजवरनं, यांच्या स्टोरीजवरनं मी सगळी नावं, त्यांची सायंटिफिक नावं पाठ केली होती. युट्यूबवरती असतीलही ट्रिक यांच्या ऑलरेडी, दुसरे कोणी सांगितलेला, तुम्ही त्या पाहू शकता किंवा तुम्ही माझ्या प्रकारे असे ही सर्व एक्झाम्पल्स पाठ करू शकता. ओके. तर टिनोफोरामध्ये बेसिकली दोनच एक्झाम्पल्स आहेत. टिनोफोरा. ओके. आणि एनसीईआरटी मध्ये एक डायग्राम दिली आहे विच इज प्ल्युरोब्रेकिया. प्ल्युरोब्रेकिया. आणि दुसरं टिनोप्लॅना. ओके. यासाठी काहीही ट्रिक नाहीये, पण हे दोनच एक्झाम्पल्स आहेत म्हणून हे पाठ होतात. पुढचे काही एक्झाम्पल्स आपण पटपट बघणार आहोत कारण ते सोपे आहेत, त्यांची काहीही ट्रिक नाहीये. ओके. नेक्स्ट इज प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस. तर याचे एक्झाम्पल्स आहेत टेपवर्म अँड फॅसिओला. ओके. प्लॅटीहेल्मिंथिसचं फीचरच आहे डॉर्सी वेंट्रली फ्लॅटड. ओके. ते चपटे असतात आणि चपटं काय असतं, टेपवर्मच चपटं असतं. फॅसिओला पण काय आहे, हे असं आहे स्ट्रक्चर त्याचं. ओके. पण ते सुद्धा वरून दाबल्यासारखं आहे. ओके. म्हणून तुम्ही ते व्हिज्युअलाइज करून टेपवर्म आणि फॅसिओला लक्षात ठेवू शकता. फॅसिओलालाच आपण लिव्हर फ्ल्यूक देखील म्हणतो. आणि लिव्हर फ्ल्यूक. आणि टेपवर्म, टी फॉर टेपवर्म, टी फॉर टीनिया. ओके. एफ फॉर फॅसिओला, एफ फॉर फ्लूक. ऑलराईट. नेक्स्ट प्लॅटीहेल्मिंथिस नंतर ॲस्केलमिंथिस. ॲस्केलमिंथिस. ॲस्केलमिंथिस म्हणजे बेसिकली नेमॅटोडा. ओके. आणि नेमॅटोडा म्हणजे किडे. ओके. ऑल काइंड्स ऑफ वर्म्स. ऑलराईट. आणि आपल्याला तीनच प्रकारचे वर्म्स माहित आहेत. ओके. दोन तर सगळ्यांनाच माहित असतात, राऊंड वर्म्स, फिलेरियल वर्म्स
आणि हुकवर्म्स. हुकवर्म्स नवीन आहेत, पण राऊंडवर्म्स आणि फिलेरियल वर्म्स आपल्याला आधीपासूनच माहित आहेत, लहानपणापासून शिकत आलो आपण. फिलेरियल वर्म्स कॉजेस वुकेरेरिया. वुकेरेरिया म्हणजेच एलिफंटियासिस. आपला जो पाय आहे तो एलिफंट म्हणजे हत्तीच्या पायासारखा होतो, एलिफंटियासिस. ओके. अँड लास्टली हुकवर्म्स इज अ न्यू टर्म, त्याच्यासाठी न्यू शब्द पण आहे, विच इज अनसायलोस्टोमा. अनसायलोस्टोमा हे अवघड आहे, पण हे तुम्ही 2-3 वेळेस वाचा, तुम्हाला पाठवून जाईल. आता आपण पाहूया आर्थ्रोपोडा. ओके. आर्थ्रोपोडा यामध्ये बेसिकली 4 टाइप्स दिलेत त्यांनी एक्झाम्पल्स मध्ये. सर्वात पहिले इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स. इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स. ओके. सेकंड टाइप इज वेक्टर्स, ज्यांना आपण मॉस्किटोज किंवा मच्छर देखील म्हणतो. ओके. मॉस्किटोज. नंबर 3 इज ग्रेगॅरियस पेस्ट. Gregarious pest. And number 4 is the living fossil. Okay, alright. आता या सर्वांचे एक्झाम्पल्स पाहूया. इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स मध्ये सर्वात पहिले येतं बॉम्बिक्स. बॉम्बिक्स म्हणजेच सिल्कवर्म. ओके. तर ह्या किड्याला आपण बॉइलिंग वॉटर मध्ये टाकून त्याच्यामधनं सिल्क काढतो. दॅट्स वाय बॉम्बिक्स इज सिल्कवर्म. Next is Laccifer, which is the lac insect. lac म्हणजे लाक. लाकाचं घर लक्षात आहे का तुम्हाला? कौरवांनी पांडवांना त्या लाकाच्या घरात नेलं, ते घर जाळलं होतं बघा. ते आगत कसं चमकतं ना, तसे किडे रात्री चमकतात, म्हणून यांना लॅक इन्सेक्ट म्हणतात किंवा लॅसिफर म्हणतात. आणि शेवटचं आपलं राहिलंय ऍपिस. आणि आपल्या सर्वांना माहिती की आपल्याला ऍपिस मधनं हनी भेटतं, म्हणून यांना आपण हनी बी म्हणतो. आता मच्छर, आपले सर्वात प्रिय मच्छर. आपल्याला माहिती 3 प्रकारचे मच्छर आहेत, सर्वांना हे 3 प्रकारचे मच्छर माहीत असतात. नंबर 1 इज अॅनोफिलस मॉस्किटो. अॅनोफिलिस वाटतं, ई आहे इथे. या अॅनोफिलस मॉस्किटो. नंबर 2 इज द क्युलेक्स मॉस्किटो. आणि नंबर 3 मला नेहमी तिसरा मच्छर लक्षातच राहत नाही, या एडिस. एडिस. आपल्याला 3 मच्छर का लक्षात आहेत? कारण हे 3 मच्छर ते 3 मोस्ट कॉमन आजार कॉज करतात. सर्वात पहिले अॅनोफिलिस मलेरिया, क्युलेक्स फिलेरियासिस, एलिफंटियासिस. ओके. वुकेरेरिया म्हणजे हत्तीसारखा पाय होतो. आणि एडिस एजिप्टी काय कॉज करतं? डेंग्यू. आणि हे तुम्हाला का माहीत असलं पाहिजे? कारण हे 3ही एक्झाम्पल्स आणि हे 3ही डिसीजेस ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसच्या चॅप्टरमध्ये आहेत. आणि हा चॅप्टर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या नीटच्या परीक्षेमध्ये 101% विचारला जाणार आहे. ओके. ग्रेगॅरियस पेस्ट. आता असे एक्झाम्पल्स बघायच्या आधी आपण समजूया की ग्रेगॅरियस म्हणजे काय असतं. ओके. ग्रुप्स असतात ना, ते 2 प्रकारचे असतात. पहिलं असतं कोलोनियल ग्रुप आणि दुसरं असतं ग्रेगॅरियस ग्रुप. कोलोनियल म्हणजे कसं? मुंग्यांसारखं. ओके. ॲन्ट्स सोबत राहतात, सोबत काम करतात, सोबत घरी जातात, सोबत कामावर येतात, सगळं सोबत मिळून मिसळून करतात. ओके. ग्रेगॅरियस म्हणजे भेटलं की कुत्र्यासारखं भांडणार. कुत्र्यासारखं कशाला? कुत्रेच. ओके. कुत्रे कधीही भेटू दे, एकतर भांडतात किंवा एकमेकांना भुकत असतात. ग्रेगॅरियसचे 2च एक्झाम्पल जे मला माहिती आहेत. पहिले तर डॉग्स आणि दुसरं म्हणजे लोकस्टा, विच इज आर एक्झाम्पल. ओके. सो ग्रेगॅरियस पेस्ट इज लोकस्ट. ते सारखं म्हणजे सोबत असलेलं किर्र 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 करत राहणार, रातकिड्यांसारखी. ओके. सो लोकस्टा इज अ ग्रेगॅरियस पेस्ट. नाव लिव्हिंग फॉसिल इज लिम्युलस. एल फॉर लिव्हिंग फॉसिल, एल फॉर लिम्युलस. आणि यालाच आपण म्हणतो किंग क्रॅब. ओके. तुम्हाला हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. दिस इज दी ॲडिशनल इन्फॉर्मेशन. लिहायची असेल लिहा, नाहीतर फक्त लक्षात ठेवा. आता आपलं राहिलं हेमिकॉर्डेटा. ओके. हेमिकॉर्डेटा.
यामध्ये 2च एक्झाम्पल्स आहेत. ओके, सर्वात पहिलं बलॅनोग्लॉसिस आणि दुसरं सॅकोग्लॉसिस. ओके, आणि एनसीईआरटी मध्ये बलॅनोग्लॉसिसची डायग्राम दिली आहे. सोपी एक्झाम्पल्स आहे, 2-3 वेळेस वाचा, तुम्हाला लक्षात राहून जातील. ओके, आणि आपण अशा प्रकारे सर्व ट्रिक्स कव्हर केल्या आहेत, सर्व एक्झाम्पल्स झालेत, फक्त मॅमल सुटली आहेत आणि याच्यासाठी काही ट्रिक नाहीये. मला माहिती बरेच एक्झाम्पल्स आहेत, पण म्हणजे इतकं काही डोकं लावण्यासारखी एक्झाम्पल्स नाहीत. एलिफंट, कॅमल किंवा फेलियस कॅट, कॅनस डॉग, हे तर आपण लिव्हिंग वर्ल्ड मध्येच केलेले आहे. मकाका मंकी काही आहेत, मार्शोपियस, कांगारू, असं काहीतरी आहे. अशी 2-3 एक्झाम्पल्स किंवा लाईक बलेनॉप्टेरा, ब्ल्यू व्हेल वगैरे आहे. हे तुम्ही तिथे जाऊन डिरेक्टली आपापलं पाठ करू शकता, कारण ऑलमोस्ट आपण पूर्ण चॅप्टर कव्हर केला इथे. सो जास्त हार्डवर्क नसणार आहे तेवढंसं पाठ करणं. सो डेफिनेटली ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. आपला चॅप्टर आज खूप छानरित्या इथं संपला आहे. ह्याचे कॅरेक्टरिस्टिक झाले नाहीयेत, पण आपण नक्की ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. म्हणजे मला तुमचा ह्या व्हिडिओचा रिस्पॉन्स पाहून कळेलच की मी मराठीमध्ये शिकवलं पाहिजे का नाही शिकवलं पाहिजे. सो नक्की कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि येस, डेफिनेटली लवकरात लवकर आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपले कॅरेक्टरिस्टिक्स कव्हर करूयात. ऑल द बेस्ट.